सिद्धयोगी इथे नामधारकाला गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायातली दत्त जन्माची कथा सांगतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्वत्र फक्त जलच होते. त्या जलातून हिरण्यगर्भ निर्माण झाला. ब्रह्मदेवाने आकाश, पृथ्वी आणि 14 भुवनांची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मरीची, अत्री, अंगिरस यासारखे अनेक ऋषी निर्माण केले. अत्री ऋषींची पत्नी अनुसूया होती. ती अत्यंत पवित्र, पतिव्रता आणि महान साध्वी होती. तिच्या पुण्यामुळे देवांनाही आश्चर्य वाटत होते. अग्नी, वायू आणि सूर्य सुद्धा तिच्या प्रभावामुळे सौम्य झाले होते. एके दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी तिची परीक्षा घ्यायचे ठरवले. ते भिक्षुकाच्या रूपाने अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते. ते भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही अतिथी आहोत. आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्हाला लगेच भोजन दे. अनुसूयेने नम्रपणे त्यांचे स्वागत केले. पण त्या भिक्षुकांची एक अट होती. तू आम्हाला विवस्त्र होऊन भोजन वाढशील तरच आम्ही जेवू, नाहीतर आम्ही निघून जाऊ. हे ऐकून अनुसूया अडचणीत पडली. अतिथीला नकार देणे पाप आणि पतिधर्म मोडणे हेही पाप. ती काही काळ विचार करू लागली. अनुसूयेने डोळे मिटले आणि मनात अत्री ऋषींचे स्मरण केले. ती म्हणाली, जर माझे पतिव्रत्य सत्य असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील. आणि लगेचच ते तिन्ही भिक्षुक लहान बाळं झाली. ती रडू लागली. अनुसूया मातेसारखी त्यांची काळजी घेऊ लागली. तिने त्यांना स्तनपान दिले आणि पाळण्यात झोपवले. थोड्या वेळाने अत्री ऋषी आश्रमात परत आले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले, ही साधी बालके नाहीत, हे स्वतः त्रिदेव आहेत. त्यांनी त्या बालकांना नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. ते म्हणाले, अत्री ऋषी, अनुसूया, आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत. तुम्हाला हवे ते वरदान मागा. अत्री ऋषी म्हणाले, तुम्ही आमच्या घरी बाळ रूपात आलात तर आमचे पुत्र म्हणून इथेच राहा. देवांनी हसून तथास्तु म्हटले. काही काळानंतर तिन्ही देवांचे अंश पुत्र रूपात जन्माला आले. ब्रह्माचा अंश चंद्र, विष्णूचा अंश दत्त आणि महेशाचा अंश दुर्वास. त्यात विष्णूचा अंश असलेला दत्त पुढे श्री दत्तात्रेय म्हणून प्रसिद्ध झाला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका हा श्री दत्तात्रेय त्रिदेवतांचा अवतार आहे. तोच गुरु परंपरेचा मूल स्तंभ आहे. जो भक्त श्रद्धेने त्यांची उपासना करतो त्यांचे जीवन पवित्र होते. हे ऐकून नामधारक अत्यंत आनंदी झाला आणि गुरूंना नमस्कार केला. श्री गुरुदेव दत्त.